सर्वांना माझा नमस्कार. गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक गजानन बोरकर. महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवाणी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी या ठिकाणी राज्यशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. राज्यशास्त्र विषय हा आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत BA ला म्हणजे ग्रॅज्युएशनला राज्यशास्त्र विषयामध्ये ग्रॅज्युएशन करत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि व्यवस्थेचं वेगवेगळ्या अंगाने ज्ञान व्हावं या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये BA द्वितीय सेमला म्हणजे सेमेस्टर 2 ला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वशासन या शीर्षकाखाली सिलेबसची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वशासन याचं कसं रूप आहे, विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचं ज्ञान देत असताना किंवा राज्यशास्त्राचे धडे देत असताना अनेक क्षेत्रातील आपण त्यांना ज्ञान देतो, परंतु आपल्याच क्षेत्रातील आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञान नसते, आपल्या घराजवळ असलेल्या व्यवस्थेचं त्यांना ज्ञान नसते आणि म्हणून ही कमी विद्यार्थ्यांना असू नये हा मूळ उद्देश ठेवून गोंडवाना विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे. यामध्ये अभ्यासक्रमात 4 युनिट तयार केलेले आहेत आणि 4 युनिटमध्ये या अभ्यासक्रमाची विविध स्थानिक स्वशासनाची विविध अंगे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने स्थानिक स्वशासनाचं 2 प्रकारामध्ये आपण विभाजन करतो. एक शहरी स्वशासन आणि दुसरा ग्रामीण स्वशासन. शहरी स्वशासन हा शहरापुरतं असते आणि ग्रामीण स्वशासन याची रचना थोडी वेगळी असते. आता पहिल्यांदा आपण हा जो अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे, या अभ्यासक्रमाचं आपण प्रथम माहिती पाहू. कोर्स contains Unit 1 Local Self-Government, meaning, definition and structure local self-government in India, 73 amendment and 74 amendment for local self-government. स्थानिक स्वशासन त्याचा अर्थ काय आहे? स्थानिक स्वशासनाचा अर्थ त्याची रचना, भारतातील रचना. जगामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक स्वशासन आहे. लोकशाहीची पाठशाळा म्हणून स्थानिक स्वशासनाला ओळखलं जातं. या स्थानिक स्वशासन हा स्वशासन कशी रचना आहे याचं वर्णन केलेलं आहे आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वशासनामध्ये कसं बदल झालेला आहे, याला संवैधानिक रूप दिलेलं आहे. हे कसं आहे या संदर्भात पहिल्या युनिट मध्ये वर्णन केलेलं आहे. युनिट 2 मध्ये रूरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. रोल ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन रूरल डेव्हलपमेंट. युनिट 2 मध्ये ग्रामीण स्थानिक स्वशासनाची रचना कशी आहे, त्रिस्तरीय रचना, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा राज्यसूचीतील विषय आहे आणि प्रत्येक घटक राज्य आपल्या सोयीनुसार आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार 1 स्तरीय, 2 स्तरीय किंवा 3 स्तरीय स्थानिक स्वशासन, ग्रामीण स्थानिक स्वशासन तयार करू शकते. परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय रचना केलेली आहे आणि जो अगदी ग्रास रूटला असतो ग्रामसभा, ही ग्रामसभा याचं सुद्धा अध्ययन विद्यार्थ्यांना करावा लागतो. आणि या
ग्रामीण स्वशासनाचा ग्रामीण विकास कसा झालेला आहे, ग्रामीण स्वशासनातून ग्रामीण विकास कसा झालेला आहे, याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, शहरी स्वशासन रचना, नगरपंचायत, नगर परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. रोल ऑफ अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन अर्बन डेव्हलपमेंट. या अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची अर्बन नागरी विकास कसा साधला जातो याच्यामधून, किंवा शहरी स्वशासनामधून शहराचा कसा विकास साधला जातो, याचं सुद्धा ज्ञान युनिट 3 मधून दिलं जातं. युनिट 4 मध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं ज्ञान दिल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी सिलेबस मध्ये ऍड केलेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अँड ह्युमन राईट्स. मीनिंग, डेफिनेशन, स्ट्रक्चर, स्कोप ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. मीनिंग, डेफिनेशन, स्ट्रक्चर, स्कोप, ह्युमन राईट अँड ह्युमन राईट कमिशन इन इंडिया. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हा जो कायदा आहे, त्या कायद्याचं काय महत्व आहे, त्याची रचना कशी आहे आणि याचं कसं महत्व आहे, याचं वर्णन 4थ्या युनिटमध्ये आहे. त्यानंतर मानव अधिकार. मानव अधिकार म्हणजे काय आणि भारतामध्ये मानव अधिकाराच्या रक्षणासाठी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, राज्य मानव अधिकार आयोग तयार करण्यात आलेले आहे, याची सुद्धा माहिती 4थ्या युनिटमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाते. हे झालं अभ्यासक्रम. युनिट 4 मध्ये सेमेस्टर 2 ला BA च्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाअंतर्गत शिकवलं जातं. या 4 युनिटची फलश्रुती काय आहे, आउटकम्स काय आहे, या संदर्भात आपण माहिती पाहू. या अभ्यासक्रमाची फलश्रुती वर्णन करत असताना आपल्याला दिसून येते की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान तर प्राप्त होतोच, परंतु स्थानिक स्वशासनाबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जाणीव निर्माण होते. टू लर्न द मीनिंग, नेचर, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रुरल डेव्हलपमेंट इंडिया. ग्रामीण विकासामध्ये या स्थानिक स्वशासनाचं काय रोल आहे, किंवा ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा अर्थ कसा आहे, याचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. एक्सप्लेन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप फॉर रुरल डेव्हलपमेंट. ग्रामीण विकासाचं प्रशासन कसं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रशासनाचा अनुभव कसं घ्यायचं, किंवा त्या प्रशासनाचा ग्रामीण विकासामध्ये कसं फायदा घ्यायचा आणि आपला ग्रामीण विकास कसं करायचं, याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होते. डिस्क्राईब द कंटेंट ऑफ पंचायत राज अँड रुरल डेव्हलपमेंट. पंचायत राज जी व्यवस्था आहे, त्या पंचायत राज व्यवस्थेचं वर्णन किंवा पंचायत राज व्यवस्थेतून ग्रामीण कसा विकास साधला जातो, याचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अनालिसिस ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफ इंडिया. ग्रामीण विकासाच्या अनेक कल्पना आहेत, अनेक संकल्पना आहेत. यामध्ये मनरेगा अत्यंत महत्वाची ही योजना आहे. गावातल्या लोकांना रोजगारही देणे आणि गावाचा विकास पण साधणे. गावामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत अनेक समित्या आहेत. वन समिती आहे, महिला समिती आहे, बाल कल्याण व महिला समिती असते. त्यानंतर अनेक या समितींचं काय उद्देश आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना अनालिसिस करू शकतात की शासनाचा मूळ उद्देश काय आहे ग्रामीण विकासाच्या प्रोग्राम मध्ये. त्यानंतर डिस्कस द प्रोग्राम ऑफ रुरल डेव्हलपमेंट, स्टडी ऑफ लोकल गव्हर्नन्स मेकॅनिझम.
विद्यार्थ्यांना सगळं ज्ञान प्राप्त होते, की हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कसा तयार करण्यात आलेला आहे. डेव्हलपमेंट लीडरशिप ॲट लोकल लेव्हल. विद्यार्थ्यांना जेव्हा या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं ज्ञान प्राप्त होते, शहरी असो की ग्रामीण असो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक लीडरशिपची भावना जागृत होते आणि भविष्यात ते स्थानिक स्तरावर हे मोठे नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकते. Student unable to understand the contributes of various committee of local government. शासनाचा वर्तमान काळातील व्यवस्थांचा उद्देशच आहे, की पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजे सहभागी झाले पाहिजे लोक. लोकसहभागातून विकास हा शासनाचा थीम असतो आणि शासनाने विविध योजना तयार केलेल्या आहेत. मागे जल स्वराज योजना आली होती. पण गावातील लोकांचं किंवा स्थानिक लोकांचं पार्टिसिपेशन्स पाहिजे आणि अनेक ज्या कमिट्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचं आउटपुट किंवा त्यांनी जो अध्ययन केलेला आहे, त्या अध्ययनातून समोर आलेलं आहे, की गावाचा विकास साधायचा आहे किंवा लोकल लेव्हलचा विकास साधायचा असेल, तर तिथल्या लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे आणि याचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. त्यानंतर स्टुडंट अनेबल टू डिस्क्राईब ऑफ फीचर अँड प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट रिगार्डिंग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स. विद्यार्थ्यांना जाणीव होते, की संविधानिक जो घटना दुरुस्ती आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बाबत त्याची काय वैशिष्ट्ये आहे किंवा कसे प्रोव्हिजन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार बदलत असते, तेव्हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे रूल बदलत असतात. 2019 पूर्वी भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार होतं, त्यांनी 16 मध्ये जेव्हा 14ला सरकार आले आणि 16 मध्येच बदल केलं, की सरपंचाची डायरेक्ट इलेक्शन, नगराध्यक्षाची डायरेक्ट इलेक्शन. परंतु जशी गव्हर्नमेंट बदलली, आता प्रतिनिधीमधून सरपंच निवडतील किंवा नगर परिषदेच्या सदस्यामधून नगराध्यक्षाची निवड होईल. हा जो बदल किंवा हा जो अमेंडमेंट आहे, हा स्टेट गव्हर्नमेंट करू शकते. याबद्दल विद्यार्थ्यांना सगळी जाणीव मिळते, अभ्यास होतो, अध्ययन होतो. स्टुडंट अनेबल टू इक्विप the learner to play an active to responsible leadership role in function of local government institutions. एक ऍक्टिव्ह किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन्स म्हणून विद्यार्थी आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये काम करतो. स्टुडंट अनेबल टू डिस्क्राईब द सिग्निफिकन्स अँड रोल ऑफ ग्रामसभा इन महाराष्ट्र. ग्रामसभा ही संसदेची जननी आहे असं म्हटल्या जाते आणि ग्रामसभेचं महत्व किंवा प्रत्यक्ष लोकशाहीचं रूप हे ग्रामसभेमध्ये दिसून येतं. तर या ग्रामसभेमध्ये जी कार्य होतात याची अनेक उदाहरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आदर्श आहेत. हिवरी बाजार, लेखामेंदा, त्यानंतर राळेगणसिद्धी अशा अनेक ग्रामसभा आहेत. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये राजगड ह्या अनेक ग्रामसभा आहेत. ह्या आदर्श ग्रामसभा आहेत आणि या ग्रामसभेचं काय महत्व आहे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते आणि आपल्या गावाच्या विकासासाठी किंवा ग्रामसभेतून आपलं गाव विकास साधण्यासाठी एक अ, महत्वाची भूमिका निभावत असते याची जाणीव विद्यार्थ्यांना येतो आणि त्याचे महत्व ते आपल्या लोकांना पटवून देऊ शकतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जगाच्या व्यवस्थेचं ज्ञान असते, परंतु आमच्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना लोकल लेव्हलचं ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्या स्थानिक स्वशासनाचं ज्ञान प्राप्त व्हावं, हा मोठा उद्देश ठेवून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याची फलश्रुती अशा आपल्याला अनेक संदर्भाने किंवा अनेक मुद्द्यामध्ये सांगता येते. मी या ठिकाणी आपल्याला स्थानिक स्वशासनाच्या अभ्यासक्रमाची फलश्रुती या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी मी थांबतो आता.
धन्यवाद. आपली रजा घेतो.